पूर्ण ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपून टाकलंय, ओबीसीचं आरक्षण खाऊन टाकलंय। त्या बिंडोक असणाऱ्या, पाचवी नापास असणाऱ्या, अतिशय बेवड्या असणाऱ्या माणसाला आंतरवाली सराटीत जाऊन त्याच्यापाशी लोटांगण घेण्याचं काम करतात, पाहिजे ते देण्याचं काम करतात। सरकारने एक शिष्टमंडळ करावं आणि त्या मनोज जरांगेला तिथं दूध तूप कुठे ते असतं ना ते पंचामृत, त्या पंचामृताने त्याचे पाय धुवावे। 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईत असू। ओबीसी बांधवांची झुंड या सरकारला दिसेल आणि सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांपासून सर्व कॅबिनेटला आम्हाला दाखवायचं आहे की ओबीसीची संख्या किती आहे। आज पुण्यामध्ये ओबीसी समाजाची जी आहे ती बैठक पार पडलेली आहे। या बैठकीसाठी लक्ष्मण हाके आहेत, नवनाथ वाघमारे आहेत, मंगेश ससाने, मृणाल ढोले पाटील आणि सगळं ओबीसी समाज जो आहे तो उपस्थित आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय झालेली आहे चर्चा, आपण नवनाथ वाघमारे सोबत बोलणार। काय सर नेमकं या बैठकीमध्ये आजच्या काय ठरले, काय नंतर निर्णय काय झाला ओबीसी समाजाचा? गेल्या 3 वर्षापासून आम्ही ओबीसीचा लढा लढतोय आणि ओबीसीचा लढा लढत असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्यात। त्यामध्ये पूर्ण ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपून टाकलंय, ओबीसीचं आरक्षण खाऊन टाकलंय। तेही कोणी आमदारांच्या कुटुंबामध्ये प्रतिनिधित्व त्यांनी घेतलंय, मंत्र्यांच्या कुटुंबामध्ये प्रतिनिधित्व घेतलंय। मग आज ओबीसीचं अस्तित्व संपलेलं असताना राज्यामध्ये ओबीसीचे 9 मंत्री, त्यामध्ये छगनरावजी भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष ओबीसीसाठी लढा दिलाय, तर त्याला आपण सोडता 8 मंत्र्यांनी बोललं पाहिजे। आणि त्यामध्ये ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसीच्या प्रश्नावर आजपर्यंत बोलत नाहीत, परंतु गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतो की बावनकुळे साहेबांवर, त्यांच्या व्यंगावर, त्यांच्या दिसण्यावर जर छपरी माणूस, निवळ बेकारचोट विचाराचा माणूस जर इतक्या खालच्या तराचा जाऊन बोलत असेल तर आम्ही बावनकुळे साहेबांची बाजू घेतली। आणि आज तेच बावनकुळे साहेब आम्हाला सांगताय की आता त्याच्यावर बोलू नका, रस्त्यावर उतरू नका, परंतु ओबीसीचं अस्तित्व संपत असताना आम्ही रस्त्यावर उतरलं नाही पाहिजे म्हणजे असं कसं चालेल? येणाऱ्या काळात ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये जाण्याची आम्ही आता घोषणा केली। त्यासाठी राज्यातील सर्व मंत्री असतील, आमदारांच्या आम्ही भेटी घेणार आहोत आणि आम्ही तिघं नाही, आमच्या सोबत राज्यातील जेवढे लोक आमच्या सोबत येत असतील ओबीसीचे, तर त्यांना घेऊन ओबीसीच्या मंत्र्यांना, मग 100 असतील, 200 असतील, 1000 असतील, या लोकांना घेऊन ओबीसी मंत्र्यांना आम्ही जाब विचारणार आहोत। कारण ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असतील, ओबीसीचे मंत्री असतील, ओबीसीच्या बाजूनी बोलत नाहीत, परंतु मराठा उपसमितीचे अध्यक्ष त्या बिंडोक असणाऱ्या, पाचवी नापास असणाऱ्या, अतिशय बेवड्या असणाऱ्या माणसाला आंतरवाली सराटीत जाऊन त्याच्यापाशी लोटांगण घेण्याचं काम करतात, पाहिजे ते देण्याचं काम करतात। एक दिवस उन्हात उपोषणाला बसला की त्याला सरबत पाजण्यासाठी तिथे जातात, रात्री त्याला भेटून रसद देण्याचं काम करतात आणि ते मागल ते देण्याचं काम करतात। आणि आमचे मंत्री बोलायला तयार नाहीत, आमचे आमदार। आणि खरं तर आता 2024च्या विधानसभेला ओबीसीचे आमदार ओबीसीच्या आंदोलनामुळे वाढलेत, मराठ्यांचे आमदार कमी झालेत, परंतु ओबीसीचे आमदार आणि ओबीसीचे मंत्री घाबरताय कुणाला? आणि ज्या ज्या मंत्र्यांना, ज्या ज्या आमदारांना आम्ही टार्गेट केलं होतं आम्ही तुम्हाला पाडू, त्यामध्ये राजेश टोपे असेल, बच्चू कडू असेल, गेवराईचे लक्ष्मण पवार असतील, त्या लोकांना आम्ही घराचा रस्ता दाखवला। मग त्या बेवड्या जरांगेने किती आमदारांना घरी पाठवलं, किती मंत्र्यांना घरी पाठवलं, एकालाही तो घरी पाठवला नाही। म्हणजे इतका कुठलाही त्याच्या मागे कोणी नाही, फक्त आमदार आणि मंत्री। त्यामध्ये उदय सामंत सारखा मंत्री, एकनाथ शिंदेचा मंत्री तिथे जाऊन रसद देण्याचं काम करतोय, प्रताप सरनाईक तिथे जाऊन रसद देण्याचं काम करतायत, भाजपचे प्रसाद लाड तिथे जाऊन रसद देण्याचं काम करतायत। यांच्या जीवावर आंदोलन तिथं पेटवलंय आणि ओबीसीचं अस्तित्व संपत असताना ओबीसीचे मंत्री, ओबीसी आमदार जर बोलत नसतील तर आम्ही ह्या 1 सप्टेंबरला जी घोषणा केली त्याच्या अगोदर आम्ही त्यांना बोलणार आहोत, तुम्ही येताय का नाही, तुम्ही तुमचा आम्हाला पाठिंबा आहे किंवा नाही, आणि असलावी नसला तरी आम्ही आम्ही 3 जण असतील किंवा आमच्या सोबत जेवढे ओबीसी समाज आमच्या सोबत येईल तेवढेच लोक घेऊन आम्ही 1 सप्टेंबरला आझाद मैदानावर जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। तुम्ही म्हणालेत की बावनकुळेंची, म्हणजे बावनकुळेंसाठी तुम्ही बोलताय, पण बावनकुळे म्हणतात की आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाला हे कोर्ट केलं, त्यांना काही बोलू नका, असं का? नेमकं मंत्रिमंडळातील लोक काय मनोज जरांगेंना घाबरतायत का किंवा मराठा समाजाला घाबरू नयेत का? आम्ही 2024ला एवढी भीती काढून सुद्धा आमचे मंत्री आमदार, विशेषतः बावनकुळे का घाबरताय आम्हाला हेच कळत नाही। आमची ओबीसी उपसमितीच्या बैठक फक्त माझ्या मते 2 झाल्या, त्याच्यापैकी एक सह्याद्रीवर आमची बैठक झाली, त्यामध्ये सुद्धा जे बोगस कुणबी प्रमाणपत्र निघले त्याच्यावर श्वेतपत्रिका काढू असं सर्वांनी सांगितलंय, त्याच्यावर एकही मंत्री बोलायला नाही तयार। त्यावेळेस पंकजाताई होत्या, त्यावेळेस छगनरावजी भुजबळ साहेब होते, त्यावेळेस अतुल सावे होते, त्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री होते। आणि ओबीसी आमचा DNA म्हणणारे
मुख्यमंत्री ओबीसीला आम्ही धक्का लागून देणार नाही, कुणाला धक्का लागून देणार नाही ना आम्ही देणार. अरे धक्का काय, आमचे सगळे कपडे काढून घेतलेत, आता आमचे कातडे काढून घ्यायची वेळ आली ओबीसीची. त्यामुळे ओबीसीने आता जागं झालं पाहिजे. आपलं कोणीही नाही, आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल. ज्याप्रमाणे जरांगे जे मागल ते, जे देता येत नाही ते दिलंय, आणि आपल्याला आपलं जे कोणाला काढून देता येत नाही ते सर्व काढून जरांगीच्या माणसाला देण्याचं काम या राज्य सरकारने केले. त्यासाठी 1 सप्टेंबरला मुंबईला जावंच लागणार आहे. आणि त्यासाठी बावनकुळे साहेब अनुकूल असतील किंवा आमचे ओबीसीचे मंत्री अनुकूल असतील नसतील, यासाठी आम्ही फक्त त्यांची भेट घेणार आहोत. परंतु आम्ही ठाम आहोत. आम्ही ओबीसीच्या बैठका राज्यभर आम्ही विभाग वाईज बैठका घेऊन आणि मुंबईला जाण्यासाठी कटिबद्ध आहोत. 1 तारखेला मुंबईला जाणार आहात सगळा ओबीसी समाज, मात्र त्या अगोदर सरकारमधील कोणाची भेटी घेणार आहात का? सरकार म्हणजे आम्ही पहिल्यांदा आता जे आमचे मंत्री आहेत, आमचे आणखीन बाकी हा ओबीसी समाज व्हीजेएनटी आलुतेदार बलुतेदार 400-450 जातीमध्ये विखुरलेला आहे. प्रत्येक समाजाचे जातीच्या संघटना आहेत. 12 बलुतेदार असतील, मायक्रो ओबीसी असतील, त्यांचे काही नेते आहेत, त्यांना सर्वांना भेटू. आमचे ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांना भेटू, त्यांना विनंती करू की आम्हाला पाठिंबा द्या, तुम्ही आमच्या बरोबर इथं समाविष्ट व्हा याच्यामध्ये. जेव्हा सगळ्यांची ही मूठ एकत्र होईल त्यावेळेस ते मुंबईतलं जे आंदोलन आहे ते ऐतिहासिक आणि निर्णायक होईल. त्यामुळे आम्ही सर्वांना भेटणार आहे. ज्याला जसं जमेल तसं तो त्या जिल्ह्यामध्ये त्या विभागामध्ये या सगळ्या घटकांशी बोलेल, या सगळ्या नेत्यांशी बोलेल, आमचे कोण आमदार असतील, खासदार असतील, आणि हा आमचा संविधानिक आणि खरा लढा, नैतिकतेच्या लढ्याला पाठिंबा नक्कीच मिळेल अशी आम्ही आशा करतो. सरकारमधील काही लोकांनी जर ओबीसी समाजाला जर जाण्यापूर्वी काही आश्वासनं दिली तर मग तुम्ही हे जाण्याचं रद्द करणार आहात का? नाही, जाण्याचं रद्द करण्याचा संबंधच येत नाही. नुसते आश्वासनं आम्ही खूप बघितली. आम्ही ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस आश्वासन दिलं आमचं डीएनए तुम्हाला धक्का लागून देत नाही. आता जे बुलेट ट्रेनच्या स्पीडनी हे अशी जर सर्टिफिकेट वाटत असतील, 22 लाख वाटली, त्यातली 4 रद्द झाली म्हणून एवढा थैथयात मुख्यमंत्र्यांची आई काढली, मंत्र्याला घाणघाण शिव्या दिल्या, आणि तरीही निष्क्रियपणे बघतात. आणि त्यांचे प्रवक्ते काय म्हणतात ते की आम्ही मनोज दादांना, ते अजित चव्हाण, तो प्रसाद लाड जो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि लाखो आमच्या भटक्या विमुक्तांच्या जे कामगार आहेत त्यांची मलाई खातो, त्याचं कमिशन खातो. हे म्हणतात की आम्ही मनोज जरांगेंना विनंती करू. माझा तर म्हणणं असं आहे, सरकारने एक शिष्टमंडळ करावं आणि त्या मनोज जरांगेला तिथं दूध तूप ते असतं ना पंचामृत, त्या पंचामृताने त्याचे पाय धुवावे, त्याला पत्र द्यावं की मनोज दादा आम्ही विनंती करतो की मुख्यमंत्र्यांना आईमाईवरनं शिव्या देऊ नका, तुम्ही चांगल्या शिव्या द्या. त्यामुळं अशी आता परिस्थिती आली की तो लार्जर दॅन लाईफ म्हणजे काय तर किंग मेकर झालाय का काय. त्याच्यामुळं या सरकारच्या याला बळी पडून हा जरांगे जे आता हे सगळी लोकशाही नागवायला नासवायला निघालेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही ओबीसीची एकजूट केली आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला यश आहे. ठाकरे साहेब 1 तारखेला जायचं म्हणताय, मात्र काय ठरलंय? आंदोलन करणारे, पायी मोर्चा काढणारे आणि कुठं करणार हे काय ठरलंय का? हे बघा, 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईत असू. ओबीसी बांधवांची झुंड या सरकारला दिसेल. आमचा सरळ आरोप आहे, 100% आरोप आहे की ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणण्याचा अर्थ असा की मराठा समाज जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये कुठलाही ओबीसी टिकू शकत नाही. ज्या कारणांसाठी मंडल आयोगानं आम्हाला ओबीसी आरक्षण दिलं, यांचं म्हणणं काय आहे की आम्ही गरीब झालोय. मग गरीब झालोय तर ईडब्ल्यूएस का दिलंय? मराठा समाजाच्या गरिबांचा विचार सरकारनं केला ना, एससीबीसीचं 10% आरक्षण दिलं ना, त्याच्या बाजूनेही कोर्टात शासन लढतंय. मग ओबीसी मध्ये घालण्याचा अट्टहास का? बोगस प्रमाणपत्राद्वारे 22,20,577 प्रमाणपत्र दिलेत. मग कुठं राहिला ओबीसी आणि कसा ओबीसी आता या स्पर्धेमध्ये टिकेल? सातारच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शिंदे मॅडम म्हणून कोण आल्या, त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकेल ओबीसी मधला मूळ ओबीसी? त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपलंय का नाही हे तुम्ही सांगावं. आणि लाखोंचा जनसमुदाय मुंबईला असेल. तुम्ही मगाशी म्हणालात की हा शेवटचा प्रयत्न असणार आहे. काय नेमकं तुम्ही आता म्हणता की हा शेवटचा प्रयत्न, नेमकं काय कारण आहे? शेवटचा म्हणण्याचं कारण असं की राधाकृष्ण विखे काय म्हणतात की हाकेंच्या हाकेला कोण वर येत नाही, किंवा प्रसाद लाड काय म्हणतात की यांच्या मागे 4-5 माणसं नसतात, किंवा आम्हाला टोल करताना माणसं काय म्हणतात की यांच्या मागे कोण आहे कोणच नाही. मग आमच्या मागे कोण नाही, आम्ही कुठे दावा केला की आमच्या मागे 1 करोड माणसं आहेत?
आम्ही कुठे दावा केलाय की आम्ही सत्ताधारी आहोत? अरे आम्ही आरक्षण टिकवा, आम्ही संविधानाची बात करतोय आणि तुम्ही आमची संख्या काढताय. मग आमची संख्या एकदा यांना दाखवायची आहे. या कमिशन एजंट किंवा सत्तेमध्ये बसलेल्या कारखानदारांना आणि सत्ताधाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांपासून सर्व कॅबिनेटला आम्हाला दाखवायचं आहे की ओबीसीची संख्या किती आहे. आणि जर ओबीसीची संख्या दाखवण्यात आम्ही 4-5 जणच जर तिथं गेलो तर आम्ही आंदोलन बंद करू म्हणून आम्ही शेवटचा लढा म्हटलंय. त्यामुळं आंदोलन करायचं असेल तर तिथं लाखोचा जनसमुदाय आहे आणि आंदोलन करायचं नाही असं असेल तर मग आम्ही एवढे जे लढतो आहोत आम्ही बसू तिथं. तुम्हाला विश्वास आहे का ओबीसी समाजाचा जनसमुदाय आम्ही प्रयत्न करू, आम्ही ओबीसीला जागा करू, ओबीसीचं आरक्षण संपलंय हे समजावून सांगू आणि त्यानंतर ओबीसीने ठरवावं. नसेल तर तुम्हाला वाटतच नसेल ओबीसीचे 9 मंत्री आहेत, ते जर ओबीसीवर बोलणारच नसतील, ठरवावं लागेल आम्हाला. मग 1 सप्टेंबर नंतर आपण आंदोलन करायचं, ओबीसीचा लढा लढायचा का नाही लढायचा ते आम्ही ठरवू. नेमकं आता मराठा समाजाला ओबीसी समाजाची ताकद दाखवायची की सरकारला दाखवायची? कारण तुम्ही म्हणालेत की ओबीसी हा डीएनए म्हटला जातोय, मात्र आता तुम्ही त्या दिवशी आम्ही सरकारला दाखवू, आम्ही वेगवेगळ्या नेत्यांना दाखवू, ओबीसीच्या नेत्यांना दाखवू, महाराष्ट्राला दाखवू ना ओबीसी महाराष्ट्रात किती राहतो ते. झुंडशाहीच्या जोरावर जर संविधानिक तत्व तुम्ही पायदळी तुडवणार असाल तर लोकशाही संकटात आहे. आणि हा लढा फक्त ओबीसीचा नाही, हा लढा दलितांचा सुद्धा आहे, हा लढा आदिवासींचा सुद्धा आहे, हा लढा मुस्लिम मायनॉरिटींचा सुद्धा आहे. कारण आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात हे म्हणण्याचं कारण असं आहे की आता SC ST ला सुद्धा क्रिमिलेअर आणायचा काय घाट घातला जातोय. असं होणार असेल तर आरक्षणाच्या अंताकडे ही सुरुवात चालू आहे. त्यामुळे आम्ही जात्यात आहे, तुम्ही सुपात आहे. ही लढाई फक्त ओबीसींची नाही, ही लढाई मंगे ससाने वाघमारे किंवा आमची नाही लढाई आहे. ही लढाई महाराष्ट्रातल्या 70% सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांची लढाई आहे. हे आम्ही समजावून सांगतोय आणि समजून घ्यायचं नसेल तर शेवटचं आंदोलन असेल आमचंही. एकंदरीत आपण पाहिलं तर ओबीसी समाजाची जी आहे ती बैठक झालेली आहे आणि सगळा ओबीसी समाज जो आहे तो 1 तारखेला मुंबईला जाणार आहे आणि सरकारला जी आहे ती ताकद दाखवणार आहे असं देखील या ओबीसी समाजाकडून सांगण्यात येते. प्रियंका परदेशी, story.com.